नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. एकीकडे वैष्णवी हगवण्याचं प्रकरण ताजं असताना दुसरीकडे आता प्रिया फुके हे नाव चर्चेत आलंय. प्रिया फुके यांनी काल परवापर्यंत समाज माध्यमामध्ये मांडलेली भूमिका आता पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मांडली आहे आणि या वेळेला भाजपा नेता परिणय फुके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विषयाला पुढे नेण्यापूर्वी प्रिया फुकेंचं प्रकरण नक्की आहे काय ते समजून घ्या. प्रिया फुके यांचं परिणय फुके यांचे बंधू संकेत फुके यांच्याशी 2012 मध्ये लग्न झालं होतं. त्यानंतर 2022 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. संकेत फुके यांचं लग्नापूर्वी किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं. मात्र लग्नाच्या वेळी ही माहिती फुके कुटुंबानं दडवून ठेवली असा दावा प्रिया फुके यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. 10 वर्षांनंतर किडनी संसर्गाच्यामुळे संकेत फुके यांचा मृत्यू झाला. नवऱ्याच्या मृत्यूनंतर प्रिया यांनी फुके कुटुंबामध्ये स्वतःचा हक्क मागितला. मात्र परिणय फुके यांच्याकडून धमकी दिली गेली आणि घरातून बाहेर काढलं गेल्याचं प्रिया सांगतायत. प्रिया संकेत फुके गेल्या 1.5 वर्षापासून माहेरी राहतायत. त्यांचा काही अज्ञात व्यक्ती पाठलाग करतात आणि जीवे मारायची धमकी देतात असंही प्रिया फुके यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय. प्रिया यांना संकेत यांच्यापासून 10 वर्षांचा एक मुलगा आहे आणि 8 वर्षांची एक मुलगी आहे. या दोन्ही मुलांचा ताबा मिळवण्यासाठी संकेतचे आई वडील म्हणजेच प्रियाचे सासू सासरे दबाव आणतायत अशी तक्रारही प्रिया फुके यांनी केली आहे. विशेष म्हणजे पोलीस आपली तक्रार ऐकून घेत नाहीत, कारवाई करत नाहीत असं प्रियानं म्हटलं आहे. पुरावे मी त्यांना पोलिसांना ऑलरेडी मी सगळे पुरावे दाखवलेले आहेत. सगळे त्यांच्या जवळ आहे. त्याच्यानंतरही मला त्यांनी अशी सूचना पाठवली आहे. मी पुरावे असल्याशिवाय मी पोलीस स्टेशन मध्ये कशी जाणार? मी पोलिसांना ते पुरावे दाखवले आणि मला हे नक्की मला ज्या प्रकारे तिथे दिसलं की जर मी यांना पुरावे दिले तर हे पुराव्याचा काहीतरी गैरवापर करतील म्हणून मी त्यांच्या हातात नाही दिले. मी त्यांना बाकायदा तिथे बसवून पोलीस स्टेशन मध्ये त्यांना दाखवलेले आहेत. दोन्ही पीआय जेवढे होते तेवढ्यांना सगळ्यांना मी आपले पुरावे दाखवलेले आहेत. पुराव्याशिवाय मी बोललेली नाही. कोण आहेत परिणय फुके एकदा पटकन लक्षात घ्या. परिणय फुके सध्या विधान परिषद सदस्य आहेत आणि ते नागपूरच्या भाजपामध्ये एक प्रस्थ म्हणून स्थापित झालेले आहेत. नागपूर भाजपाचे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. फुके हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय सुद्धा मानले जातात. फुके यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती मिळालेली आहे. या प्रकरणामध्ये ठाकरे गटानं उडी घेतली आहे आणि आक्षेप नोंदवले आहे. फार संघर्ष केल्यानंतरची ही पहिली तक्रार आहे की 14 ऑक्टोबर 2022 ची तक्रार आहे. याच्यामध्ये 294, 323, 504, 506, 498 अशी सगळी कलम लागलेली आहेत. मात्र एवढ्या सगळ्या कलमांची जी एफ आय आर पहिल्यांदा होत नव्हती, फार संघर्षानंतर करावी लागली. पण एवढी एफ आय आर झाल्यानंतरही या एफ आय आर मध्ये संबंधित माणसांना काहीही कसलीही शिक्षा किंवा काही झालेलं नाहीये. ही सगळी माणसं अत्यंत मजेत बाहेर आहेत. तो आमच्या सोबत राहायचं नाही, कारण सोबत राहिली तर ती संपत्तीची एक वाटेकरी होऊ शकते असं म्हणून जर तिला रात्री अपरात्री बाहेर काढलं जात असेल तर काय करावं अशा वेळेला त्या महिलेने? म्हणून तिने पोलीस स्टेशन मध्ये जायचं ठरवलं आणि पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवायची. पोलीस स्टेशन तक्रार घेतच नाही. मात्र मूळ मुद्दा कायदेशीर लढाईचा सुद्धा आहे. पत्रकार परिषद घेऊन हक्क मिळतील की कायदेशीर लढाई लढून यावर कायदे तज्ञांचं काय म्हणणं आहे ऐका. फुके प्रकरणातील कायदेशीर बाजू सांगायचा प्रयत्न करायचा तर मी सांगेन की त्या लेडीला जी विडो आहे तिला हिंदू वारस कायद्यामध्ये पूर्ण अधिकार आहे. ती क्लास 1 ची लीगल एअर आहे
तर तिची पतीची जी काही मालमत्ता असेल, ती शेअर्स असो, जसा आरोप होतोय, प्रॉपर्टी असो किंवा काही बँक अकाउंट्स असतील, त्या सगळ्यामध्ये तिचा हक्क आहेच. आणि ह्याला एक आणखी महत्त्वाचं म्हणजे जर तिने विल आहे की नाही ते शोधलं पाहिजे. आणि विल नसेल तर तिला, विल असेल तर ज्या विलमध्ये किंवा मृत्यूपत्रामध्ये ज्याला अधिकार दिलाय तोच बेनिफिशरी असणार. पण इफ देर इज नो विल, देन पॉसिबिलिटी की जो व्यक्ती पती जे त्यांचे मयत झाले, त्यांची पत्नी आणि म्हणजे अर्थात विडो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची आई, ह्यांना हक्क आहे. आणि जर मुलं असतील तर मुलांना हक्क आहे. या प्रकरणावर आम्ही परिणय फुके यांची प्रतिक्रिया आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अद्याप ती उपलब्ध झालेली नाही. ज्या क्षणी परिणय फुके या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देतील आम्ही ती सुद्धा प्रसारित करू. विशेषतः या भागामध्ये तुर्तास रहा फक्त जय महाराष्ट्र.